इस्रायलच्या आयफावर इराणचा मिसाईल हल्ला. पत्त्याच्या बंगल्यासारखी इमारत कोसळली. एका दिवसात इराणनं अमेरिकेची 10 विमानं पाडली. आखाती देशात युद्धाची स्थिती का चिघळली? ही भयंकर दृश्य आहेत इस्रायलमधली. इराणनं इस्रायलचं महत्त्वाचं शहर असलेल्या आयफावर मिसाईल हल्ला केला. त्यावेळी ही इमारत अक्षरशः पत्त्यासारखी कोसळली. पश्चिम आशियात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हा संघर्ष सुरू झाला. आता मात्र या युद्धानं अत्यंत भयंकर रूप धारण केलंय. रविवारी रात्री इराणनं इस्रायलवर हा भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका मोठ्या अपार्टमेंटचा अर्धा भाग कोसळला. या घटनेत 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय तर 2 जण बेपत्ता आहेत. या हल्ल्याबाबत अधिकची माहिती काय आहे ते पाहणार आहोत. सोबतच एका दिवसात अमेरिकेची 10 विमानं इराणनं कशी जमीनदोस्त केली याबाबतची ही माहिती पाहणार आहोत. सगळं पाहूया या व्हिडिओतून. आयफा हे उत्तर इस्रायलमधलं 3ऱ्या क्रमांकाचं मोठं शहर. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं हे शहर इस्रायलसाठी धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं. लेबनॉनच्या सीमेजवळ असल्यानं इराणनं आयफाला लक्ष केलं. या मिसाईल हल्ल्याबाबत जी माहिती मिळाली आहे ती अशी की इराणनं इस्रायलच्या दिशेनं 4 क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी एक क्षेपणास्त्र थेट आयफा शहरातल्या एका रहिवासी इमारतीवर कोसळलं तर इतर 3 क्षेपणास्त्र इस्रायलनं हवेतच पाडली. पण हायफावर एक मिसाईल कोसळलं. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की इमारतीचा अर्धा भाग जागीच कोसळला तर हल्ल्यानं उरलेली इमारतही कमकुवत झाल्यानं ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती होती. यामुळे धोक्याचे सायरन वाजवले गेले. नागरिकांमध्ये भीती पसरली तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य राबवलं गेलं. इस्रायलच्या बचाव पथकानं रात्रभर मोहीम चालवली. त्यानंतर सोमवारी 2 जणांचे मृतदेह बाहेर काढले गेले तर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. पण इराणच्या आक्रमक हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. हे झालं इस्रायलचं. तर इराणनं अमेरिकेवरही आक्रमक हल्ले केल्याचं समोर आलंय. या हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी लॅरी जॉन्सन यांनी एक धक्कादायक दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. एकीकडे इराणमध्ये घुसून वैमानिकाला वाचवल्याबद्दल ट्रम्प सरकारचं कौतुक होत आहे. त्यामुळे युद्धात अमेरिकेच्या विजयाचा दावा केला गेला तर दुसरीकडे लॅरी जॉन्सन यांनी अमेरिकेच्या दाव्यातून हवाच काढली आहे. ते म्हणाले, पेंटागॉन जगाला खोटं सांगताय. अमेरिकेचं रेस्क्यू मिशन हे मोठं अपयश होतं. एकाच दिवसात इराणनं अमेरिकेची 10 विमानं पाडली आहेत असा दावा जॉन्सन यांनी केलाय. लॅरी जॉन्सन यांच्या मते पाडलेलं F-15 फायटर जेट कोणत्याही साध्या गस्तीवर नव्हतं तर ते इराणच्या नतांज या अतिसंवेदनशील अण्वस्त्र प्रकल्पावर ग्राउंड अटॅक करण्याच्या तयारीत होतं. इराणनं हे विमान वेळीच ओळखलं आणि आकाशातच उडवलं. या घटनेनंतर अमेरिकेची खरी अडचण सुरू झाली. जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणनं केवळ एका वैमानिकाला वाचवण्याच्या नादात आलेल्या अमेरिकन ताफ्याचा चक्काचूर केलाय. यात अमेरिकेची महत्त्वाची विमानं पाडली गेली आहेत. ती कोणती आहेत तेही पाहूया. यात एक F-15 फायटर जेट, 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स, 2 C-130 ट्रान्सपोर्ट विमानं, 4 लिटिल बर्ड्स म्हणजे लहान हेलिकॉप्टर्स आणि एक A-10 वॉर्थॉंग विमान इराणनं पाडल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे अमेरिकेचं एकाच दिवसात तब्बल $400 मिलियन म्हणजे 3,300 कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालंय. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेची कोट्यवधींची युद्ध सामग्रीही नष्ट झाल्याचं समोर आलंय. आता इराणच्या आक्रमक हल्ल्यांना अमेरिका आणि इस्रायल प्रत्युत्तर देण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आखाती देशातली युद्ध परिस्थिती निवळण्याऐवजी आणखीनच चिघळणार असल्याचं दिसतंय. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.